नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत नाचणीचे आणि तांदळाचे घावन. तर सर्वांनाच माहिती आहे, जसं फळं आणि भाज्या शरीरासाठी उपयोगी असे असतात, त्याचप्रमाणे धान्यही हे शरीराला मिळणे गरजेचं आहे. तर इथे मी आता हे नाचणीचे घावन दाखवणार आहे. कारण मी नाचणीचं धान्य घेतलं आहे, पीठ घेतलं नाही, त्यामुळे त्याला मिक्सिंगसाठी मी थोडे 1 कप तांदूळही घातले आहे. बघा त्याला किती सुंदर जाळी आली आहेत आणि ते तुम्हाला उचलतानाच कळतात किती सॉफ्ट आणि छान झाले आहेत घावन. तर हे नाचणीचे घावन, नाचणी ही इतकी शरीराला उपयोगी आहे की ह्याच्यामध्ये कॅल्शियम, फायबर जास्त प्रमाण असेल, तसंच लोहही असतं. तर ही नाचणी शरीराला मिळणे फार गरजेचे आहे. तर ह्याचे आता आपण कसे हे सॉफ्ट घावणे मी तयार केले ते बघूया. त्यासाठी मी इथे 1 कप हे जाडे तांदूळ घेतले आहेत. ते तुम्ही कुठलेही घ्या, रेशनिंगचे घ्या, पण जुने घ्या आणि ते स्वच्छ 2-3 पाण्यातनं आपल्याला धुवून काढायचे आणि नंतर त्यात पाणी घालून ते आपल्याला रात्रभर किंवा किमान 5 तास तरी भिजत ठेवायचे. तर मी आता हे तांदूळ इथे धुवून घेतले आणि त्याच्यात पाणी घालून मी ते बाजूला ठेवणार. तसंच इथे मी नाचणीचं हे कडधान्य घेतलं आहे, नाचणीचं धान्य घेतलं आहे आणि ते धान्यही मी व्यवस्थित नाचणी ही धुवून घेणार आहे. ह्याला रागी असं पण म्हणतात, हे बऱ्याच नावाने प्रसिद्ध आहे. तर हे धान्य हे जे नाचणी आहे ही फार भरपूर प्रमाणात त्याच्यात कॅल्शियम असतं, त्यामुळे हे तुम्ही आठवड्यातनं 1दा-2दा खाल्लीच पाहिजे. तर आता मी स्वच्छ धुवून ही रात्रभर भिजत ठेवणार आहे. तुम्ही निदान जर तुम्हाला वेळ नसेल तर ॲटलीस्ट 5 तास तरी भिजवा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हे पहा तुम्हाला दाखवते किती छान भिजलं गेलं. तर मी आधी काय करणार आहे, हे तांदूळ वाटून घेणार आणि नंतर मग नाचणी वाटणार आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे तांदूळ काढून घेते. तांदूळ मिक्सरमध्ये घेतल्यावर जेवढे तांदूळ आहे तेवढंच पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. जास्त पाणी झालं तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही आणि वाटल्यानंतर आपण ते एका चाळणीतनं गाळून घेणार आहोत. कारण कधी-कधी ते थोडंसं जाडसर त्याच्यामध्ये जाडतर तांदूळ राहतात. तर त्यामुळे अशी मी चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये हे आपण गाळून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित घावणे आपले येतील आणि तळाला जाड राहणार नाही. तर आता हे मी एवढं राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्याच नाचणीसोबत हे वाटणार आहे. तर आता ही नाचणी पण मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तीही चांगली वाटून घेणार आहे. नाचणीचा चीक जेव्हा आपण हे धान्य वाटतो त्याच्यातनं चीक फार कमी प्रमाणात निघतो, त्यामुळे मी हे मिक्सिंगसाठी याच्यात तांदूळ घातले आहे. तर आता हे माझं वाटून झालं आहे. मी इथे ते पुन्हा गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आणि त्याचा जो चोथा आहे तो आपण झाडांना खत म्हणून पण घालू शकतो. तर आता मी हे आधी चांगलं गाळणीने चमच्याने ढवळून ते चीक सगळा बघा किती जाड दिसतं, तर तो काढून घेणार आहे आणि मग पुन्हा ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून ते पुन्हा वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला चीक सगळा निघेल आणि जो काय कोंडा वगैरे राहतो तो आपण झाडांना घालायचा. आता तुम्ही म्हणाल तर कोंडा हे फायबर असतं, तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे बघा फायबर तुम्हाला दिसतच असेल. आतमध्ये थोडं मिक्सिंग झालं आहे, पण तुम्ही त्याचं सगळं जर घालायला गेलात तर ते एकदम कचकच आपलं घावण लागेल. त्यामुळे मी इथे थोड्या प्रमाणातच हे घेतलं आहे. जेव्हा पीठ वापरतो तेव्हा त्याच्यातलं पिठामध्ये ते एकदम बारीक होऊन येतं, पण मिक्सरमध्ये एवढं बारीक निघत नाहीत. तर मी हे पहा अजूनही मी त्याच्यात पाणी घालून केलं तर किती चीक निघतो आहे. तर हे आता आपण चांगलं असं दाबून ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे घावन करायला घेणार आहोत. तर हे पहा आता तुम्हाला दिसतच असेल किती छान इतकं पातळ आपलं तुमचं झालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं नाचणीचे ते सालं पण आले आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये फायबर पण आपल्याला मिळणार आहे. आपण हे थोडंसं एका भांड्यात काढून घेऊया आणि त्यानंतर हे बघा ह्याचा चोथा जो उरला आहे तो आता मी झाडांना घालणार आहे खत म्हणून. तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे गॅस मोठा ठेवून त्याच्यावर हा माझा भिड्याचा तवा ठेवला आहे. तर भिड्याचा तवा ठेवल्यानंतर तो तुम्ही घावण काढायच्या आधी सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. जर तुमचं कुठल्या बाजूने
म्हणजे गरम झाला नाही एखाद्या बाजूने तर तुमचं ते घावन व्यवस्थित येत नाही. यासाठी एक ट्रिक आहे की आपण पाणी शिंपडून बघायचं. जिथे तुमच्या पाण्याला बुडबुडे येत नाही याचा अर्थ तो भाग तुमचा अजून तापलेला नाही आहे. हे बघा आता हे साईडने पूर्ण बुडबुडे येतात याचा अर्थ तुमचं झालं आहे, पण ते वरच्या साईडला थोडंसं तापलेला नाही आहे. तर त्यामुळे मी तो असा सरकवून गॅसवर तापून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही घावण काढताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करा. मी इथे तेल कमी खाल्लं जावं म्हणून मी इथे तुपाचा वापर करते आणि ते व्यवस्थित भिड्याच्या तव्याला सगळीकडनं लावून घ्यायचा आहे, तरच तो तुमचा घावन उचलला जातो. आणि प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवायचं की घावन घालताना प्रत्येक वेळी ते ढवळून घ्यायचं आहे, कारण पीठ जाऊन खाली बसतं. आणि आपली गॅसची फ्लेम ही घावन काढताना मोठी असली पाहिजे आणि घावन घालताना तव्यावर नेहमी बाहेरून आत घालत यायचं, जेणेकरून तुमचं घावन व्यवस्थित सर्व साईडने भाजलं जाईल. आता इथे मी घातल्यानंतर लगेचच तुम्हाला इथे झाकण ठेवायचं. शक्यतो तुम्ही काचेचं झाकण वापरा, म्हणजे जे नवीन करणारे आहेत त्यांना लक्षात येईल की थोडंसं ते पांढरा भाग तो पूर्ण असा झाला पाहिजे, पांढरा भाग असा शिजला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ झाकण काढल्यानंतर आपण घावन तसंच ठेवणार, त्याला काही तेल बिल लावायचं नाही. आणि अगदी थोड्या वेळाने मग तेलाचा किंवा तुपाचा म्हणजे तूप लावून तो तसाच ठेवून द्यायचा. मग नंतर तो अगदी अलगद तो वर आपोआपच तव्यापासून सुटला जातो. तर तुम्ही चमच्याने काढायची घाई करू नका, कारण घावन करताना हे फार गरजेचं आहे. तो तव्यापासून आपोआप सुटला पाहिजे, तरच तो तुमचा व्यवस्थित निघतो घावन, नाहीतर मग तो मोडला जातो. आणि दुसरं म्हणजे हे बघा, आता जबरदस्ती काढायचा प्रयत्न करायचा नाही. आता मी ते काढायला जाते, थोडंसं काढताना प्रॉब्लेम होतो आहे, तर मी काय करणार आहे, तो भाग गॅस जिथे फ्लेम जास्त आहे तिथे ओढून घेणार आहे आणि मग तो काढायचा प्रयत्न करायचा. तर हे बघा किती लगेच निघाला. आणि कोण कोण दुसऱ्या साईडने पण भाजतात, पण मी ते ऑलरेडी भाजून घेतलं आहे म्हणून दुसऱ्या साईडने भाजणार नाही आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही दोन्ही साईडने थोडासा परतून घ्या. आणि त्याच्यानंतर घावन काढल्या त्याला जाळी पण किती सुंदर आलेली बघा. तर घावन काढल्यानंतर आपण पुन्हा तो तवा साफ करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि घावन काढल्यानंतर मीडियमवर ठेवायची आहे. आणि सगळीकडनं तूप किंवा तेल लावून झाल्यावर आपण बाहेरून आत घावन घालत यायचं आहे. आणि प्रत्येक वेळी घावन घालताना तुम्ही हे ढवळून घ्यायचं आहे. हे घावन घालताना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या फार महत्त्वाच्या आहेत. नाहीतर तुमचं घावन कोणाकोणाला काढताच येत नाही, कारण कधी तवाच थंड असतो, त्यांना ते कळत नाही, काय येत नाही. किंवा भिड्याच्या तव्याला तेल खूप लागतं, तर तेलाने तो चांगला सारून घ्यायचा, तरच तुमचं घावन निघतं. आणि अगदी 15 सेकंदात तुम्ही लगेच ते झाकण काढलं गेलं पाहिजे. झाकण तसंच ठेवलं तर त्याचं पाणी पडून पुन्हा तो बुगबुगीत म्हणजे असा खूप होतो आणि मग तो उचलत नाही. आणि दुसरं म्हणजे असं काही चमच्याला लागलेलं असेल तर ते आधी साफ करून घ्यायचं, तरच तुम्हाला तो अलगद घावन काढता येतो. आता हा बघा साईडने उचलला गेला आहे, तर मी आता काढते बघा, हा सहज निघेल. तुम्हाला मोस्टली पहिला घावन काढताना थोडासा त्रास होतो, पण नंतरचे घावन मात्र अगदी सहज निघतात. हे बघा, आता तुम्हाला दुसऱ्या बाजूने भाजायचं असेल भाजू शकता. आणि ह्याला किती सुंदर जाळी आली आहे बघा, आहे की नाही. तर मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या अगदी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही घावन तयार केलं तर तुम्हाला काहीच काढायला एकदम इझी जाईल. तुम्ही हे कुठल्याही हिरव्या चटणीबरोबर किंवा माशांबरोबर सर्व करू शकता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.